श्री स्वामी समर्थ. सहज भक्तियोग चॅनलमध्ये आपले स्वामी प्रकट दिनानिमित्त मनपूर्वक स्वागत. चैत्र शुद्ध द्वितीया हा दिवस अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परतब्रह्म सच्चिदानंद श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ इतकी मोठी उपाधी असलेल्या श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन असतो. दत्तगुरू त्यांच्या 4थ्या अवतारात स्वामी रूपात या दिवशी दुपारी 12 वाजता घनदाट कर्दळीवनात प्रकट झाले असे मानले जाते. हा दिवस स्वामी भक्त मोठ्या उत्साहानं साजरा करतात. या दिवशी स्वामींचे समाधीस्थान असलेल्या अक्कलकोट येथे लाखोंच्या संख्येने भाविकांची गर्दी होते. ठिकठिकाणच्या स्वामी मठात आणि स्वामी सेवा केंद्रात हजारो संख्येने लोक स्वामी भक्तीत लीन होतात. आपणही या भक्तिमय वातावरणात सहभागी व्हावे, पण हे शक्य न झाल्यास आपण या दिवशी घरी काय करावे? स्वामींच्या मूर्तीचे किंवा फोटोचे पूजन, श्री स्वामी समर्थ हा जितका जमेल तेवढा जास्तीत जास्त मंत्रजप, स्वामींचे चरित्र वाचन आणि स्वामींना प्रिय असलेली गोष्ट म्हणजे अन्नदान, अशा जमतील तेवढ्या जास्तीत जास्त सेवा कराव्यात. या दिवशी स्वामींची जेवढी सेवा करू तेवढी फलदायी होते. याचे कारण जेव्हा असे लाखो करोडो संख्येने लोक एकाच देवतेची एकाच दिवशी एकाच वेळी प्रार्थना करतात, तेव्हा स्वाभाविकपणे ते तत्व भूतलावर अधिक प्रभावीपणे कार्यरत असते. आपली सेवा फलदायी होण्यासाठी आपल्याला हे कळाले की स्वामी समर्थ कोण आहेत, तर ती अधिक भावपूर्ण होईल. नवीन पिढीतील सर्वांनाच स्वामी समर्थ कोण आहेत हे कदाचित माहिती नसेल, म्हणून येथे थोडक्यात त्यांच्याबद्दलचे काही ग्रंथ, पोथ्या यातील संदर्भ पाहूया. स्वामी समर्थांना दत्तात्रेयांचा 4था अवतार समजला जातो. श्री दत्तात्रेय हे अत्री ऋषी आणि अनुसया यांचा साक्षात ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांचा अंश असलेला पुत्र. महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील माहूर हे त्यांचे जन्मस्थळ. गुरुचरित्राच्या 4थ्या अध्यायात श्री दत्तात्रेय जन्मकथा दिलेली आहे. आपण ती दत्त जयंतीच्या निमित्ताने मार्गशीर्ष महिन्याच्या 9व्या भागात पाहणार आहोत. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी लोककल्याणासाठी दत्तात्रेय रूपात घेतलेला हा पहिला अवतार. दुसऱ्या अवतारात त्यांनी श्रीपाद श्रीवल्लभ नावाने लोककल्याणाचे कार्य केले. आंध्र प्रदेशातील पिठापूर हे त्यांचे मुख्य कर्मस्थान. हा अवतार संपवताना त्यांनी मी पुन्हा भेटेन असे अभिवचन दिले होते आणि त्याप्रमाणे कारंजा या ठिकाणी एका सत्वशील कुटुंबात जन्म घेतला. नृसिंह सरस्वती या नावानं त्यांनी आपले हे अवतार कार्य पूर्ण केले. गाणगापूर ही त्यांची कर्मभूमी. इसवी सन 1457च्या सुमारास ते श्रीशैल्य यात्रेच्या वेळी त्यांच्या 4 शिष्यांना आपले अवतार कार्य येथे थांबवत असल्याबद्दल आणि नव्या अवतारात जेव्हा धर्माला ग्लानी येईल तेव्हा मी पुन्हा प्रकट होईल असे वचन देऊन त्यांच्या समक्ष ते घनदाट कर्दळीवनात गुप्त झाले. या गोष्टीला 350 वर्ष लोटली आणि त्याच कर्दळीवनातून ते स्वामी समर्थ रूपात वारुळातून प्रकट झाले. त्यावेळचा प्रसंग असा: एक लाकूडतोड्या कर्दळीवनात लाकडे तोडण्यासाठी आला. त्याने तेथील वेलींवर घाव घातला, पण तो घाव चुकला आणि त्याखाली असलेल्या वारुळावर तो पडला. त्या घावामुळे वारुळ फुटून तेथे समाधीस्थ असलेल्या योग्याच्या मांडीला जखम झाली. त्याच्या मांडीतून रक्ताची चिळकांडी उडाली. त्या योग्याची समाधी भंग पावली. वारुळाची माती बाजूला सरकवून ते योगी त्यातून प्रकटले.
लाकूड तोड्याने घाबरून माफी मागितली आणि त्यांचे नाव विचारले. त्यांनी नृसिंहभान असे सांगितले. हेच स्वामी समर्थ म्हणजेच दत्तात्रेयांचा चौथा अवतार. तो दिवस चैत्र शुक्ल द्वितीया सन 1856. त्यांचे तेजस्वी रूप, अजानुबाहू, सतेज कांती यामुळे त्यांना पाहताच लोकांना त्यांच्यात दैवत्व असल्याचा भास होत असे. पण त्यांचे अद्भुत चमत्कार पाहून लोकांची ते दैव असल्याची खात्री पटत असे. अशा अनेक अद्भुत लीला करून त्यांनी अनेकांना सन्मार्गाला लावले. स्वामी लोककल्याणासाठी भारतभर अनेक ठिकाणी फिरले आणि शेवटी अक्कलकोट येथे स्थित झाले. त्यांचे तेथील कार्य 21 वर्ष चालले. या काळात लोकांना त्यांच्या दैवी सामर्थ्याचा अनेकदा प्रत्यय आला. त्यांचे असंख्य भक्त तयार झाले. त्यांचे भक्त सर्व जातीपातीचे, बहुजन समाजाचे आणि धर्माचे होते. त्यांच्याभोवती फार मोठा शिष्य समुदाय तयार झाला. त्यांच्या शिष्यांनी स्वामी सेवेची परंपरा पुढे चालू ठेवली. आज श्री स्वामी समर्थ परंपरेचा विस्तार फार मोठ्या प्रमाणात झालेला दिसतो. त्यांच्या शिष्यांनी विविध ठिकाणी श्री स्वामी समर्थांचे मठ स्थापन केलेले दिसतात. अनेक स्वामी सेवा केंद्रात लाखोच्या संख्येने लोक स्वामी भक्तीतून आपले दुःख हलके करून घेतात. श्री स्वामी समर्थांनी त्यांच्या अवतार काळात लोकांना 2 महत्त्वाची अभिवचने दिलेली आहेत. एक म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि दुसरे म्हणजे जो अनन्य भावानं शरण येऊन माझी भक्ती करेन त्याचा योगक्षेम मी चालवेन. आणि खरोखरच याची प्रचिती त्यांच्या भक्तांना येत असते. त्यांनी लोकांना दिलेला तारक मंत्र ही संकटात सापडलेल्या भक्तांसाठी एक खूप मोठी अमूल्य देणगी आहे. याविषयीच्या अनेक कथा प्रकाशित आहेत, पण त्याहीपेक्षा जास्त अप्रकाशित कथा त्यांच्या भक्तांच्या प्रचिती अनुभवांच्या आहेत. त्यांची अधिक माहिती आपणास श्री स्वामी समर्थांच्या अर्थपूर्ण गोष्टी, स्वामी समर्थ सारामृत, श्री स्वामी समर्थांची बखर, हिरण्यगर्भ, श्री स्वामी समर्थ चरित्र ग्रंथ, स्वामी समर्थ लीलामृत, श्री स्वामी समर्थ गुरु लीलामृत अशा अनेक ग्रंथातून मिळवता येईल. जय जय स्वामी समर्थ या मराठी TV शोमधूनही त्यांच्या अद्भुत लीला अतिशय सुंदर मांडलेल्या आहेत. स्वामींनी त्यांच्या सेवा मार्गात तुम्हाला सामील करून घेण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. पुन्हा भेटूया चैत्र महिना भाग 3 मध्ये स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचे मनोवैज्ञानिक सत्य जाणून घेण्याच्या निमित्ताने. धन्यवाद.